नमस्कार मंडळी. तर सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी किंवा रविवारी एक हमखास काम फिक्स असतं, ते म्हणजे ग्रॉसरी करणं, शॉपिंग, भाज्यांची, फळभाज्यांची, फळांची, दूध वगैरे संपतं घरातलं त्याची. ही सगळ्या शॉपिंगसाठी वीकेंड हा द्यावाच लागतो. तर इकडे मी पण अशा भाज्या आणलेल्या आहेत, दूध वगैरे आणलंय. दूध वगैरे तर फ्रीजमध्ये ठेवून दिलं. दूध, दही जे असतं ते फ्रीजचे प्रॉडक्ट सगळे फ्रीजमध्ये ठेवलेत, दुधाचे वगैरे. म्हटलं चला तुम्हाला भाज्या दाखवूयात कोणत्या आणल्यात आणि ते कशा मिळतात ते. तर इकडे मी आणलेली आहे पालक. तर अशा प्रकारे बेबी स्पिनॅच मिळतो हा. छोटे छोटे पालकची पानं असतात, ते अशा प्रकारे पॅक करून ठेवतात आणि तो एक घेतलेला आहे. आज मला मेथीची जुडी छान मिळाली, त्यामुळे मी 2 जुड्या घेतलेल्या आहेत. खूप छोटी मेथीची जुडी आहे ही, पण जेव्हा चांगली मिळते तेव्हा मी आणते. तर हा आय गेस प्रॉडक्ट आहे स्पेनचा. तर ही मेथीची जुडी जो आय गेस मला 1 पाऊंडला 1 अशी मिळालेली आहे, म्हणजे 2 पाऊंडच्या आहेत मेथी. तर अशा मी आणलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नंतर रोजच्या स्वयंपाकात लागते ती म्हणजे कोथिंबीर. आणि कोथिंबीरची जुडी पण आज खूप छान होती आणि ओलसर नव्हती. तर ती पण मी आणलेली आहे आणि छान व्यवस्थित निवडूनच बंच केलेला असतो. फक्त मग थोडंसं आपण एखादं गवत वगैरे आहे का असं छान निवडून ठेवून देते मग मी फ्रीजमध्ये. आणि ते पण एक काम असतं की ग्रॉसरी आणायची, स्वच्छ करायची, फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवायची, म्हणजे मग ती व्यवस्थित टिकते. त्यानंतर आणलेले आहेत कांदे. तर इकडे स्वीट अँड क्रंची रेड ओनियन. खरं बघायला गेलं तर कांदा, बटाटा, टमाटा याच्या भरपूर व्हरायटी असतात. हव्या त्या घ्यायच्या आपल्याला जसं पाहिजे. जसं लाल कांदा, पांढरा कांदा, पिवळा कांदा अशा असतात. तर मी ह्या छोटे मीडियम आकाराचे जे कांदे असतात ते आणते, कारण ह्यापेक्षा जास्त मोठा पण कांदा असतो, मग तो एवढा मला एका वेळेस लागत नाही, त्यामुळे छोटा कांदा आणते. तरी पण हा आणला आहे, तरी पण उद्या जेव्हा इंडियन स्टोअरला जाईल तेव्हा मी बॉम्बे ओनियन, आपल्या भारताचा असतो कांदा छोटा बारीक, तो असा कच्चा खायला छान लागतो, मी तो नक्की आणतेच. त्यानंतर आणलेलं आहे सॅलडसाठी काकड्या पण स्पेनच्याच आहेत. आणि वांगं, भरताचं भरीत खूप छान लागतं या वांग्याचं. त्यानंतर घेतलेली आहे ढोबळी मिरची. तर असे 3चं पॅक असतं आणि वेगवेगळ्या 3 जे प्रकार असतात त्याचे कलर त्याचं असतं. तर साधारण ही 1.5 पाऊंडची आहे. ढोबळी मिरची कसं आपण सॅलड करतो किंवा मग सँडविचेस करतो, उत्तप्पा वगैरे करतो, त्यावर मिक्स करायला छान लागते, म्हणून मग मी आणते. आणि असे रंगीबेरंगी कलर तिचे इतके सुंदर दिसतात, त्यामुळे मग मी आणतेच. नंतर घेतलेली आहे कॉलीफ्लॉवर, आपली फ्लॉवर. ही फ्लॉवरची भाजी कशी असते, समजा काही दुसऱ्या भाज्या अवेलेबल नसतील तर बटाटा टाकून फ्लॉवर, मेथी टाकून फ्लॉवर किंवा मग वाटाणा टाकून फ्लॉवर सगळ्यांसोबत जाते बिचारी. नंतर घेतलेले आहे हे श्रावण घेवडा म्हणजे बीन्स. हे इजिप्तचं प्रॉडक्ट आहे आणि जवळजवळ मला 99 पेन्सला मिळालेलं आहे हे आहे बेबी पटॅटो. छोटे छोटे बटाटे आहेत. बटाट्याच्या पण भरपूर व्हरायटी होत्या, पॅक पण खूप मोठे पण होते, पण मला एवढे लागणार नव्हते, त्यामुळे हे छोटेच बटाटे मी घेतलेले आहेत. तर हे UKचंच प्रॉडक्ट आहे. त्यानंतर खूप डोसा बऱ्याच वेळा होतो माझा करून, त्यामुळे ओलं नारळ, इकडे ओलं नारळ खूप मिळतात. तर हे असं सोललेले ठेवलेले असतात, बरं पडतं ते मग पटकन फोडायला. तर एक ओलं नारळ घेतलेलं आहे. आणि फळं तर खाणं खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे मग असे केळीचे 2 पॅक आणून ठेवतो, कारण कचरट आहेत त्या केळी, थोड्याशा हळूहळू पिकतात त्या. तर हे कोस्ट रिकाच्या केळी आहेत तिकडून आलेल्या. त्यानंतर टोमॅटो. हे आहे सॅलेड टोमॅटो. टोमॅटोचे पण खूप प्रकार आहेत. चेरी टोमॅटो, सॅलेडचे टोमॅटो, क्रंची टोमॅटो, म्हणजे असे बरेच आहेत. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी मेन्शन केले, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. त्यानंतर हे आहेत ॲपल आहेत, बेल्जियमचे प्रॉडक्ट आहे हे. छान असतात खायला, एकदम गोड असतात. आणि थंडी आहे, मस्तपैकी ऑरेंज इतके गोड आहेत हे, आणि खायला एकदम मस्त लागतात, चव मुलांना फार आवडतात. आणि हे आहेत लिंबू. ते 1 पाऊंडचे जवळजवळ 4 लिंबू आहेत, छोटे-छोटेच आहेत. आणि लसूण. तर हा आणलेला आहे मी भाजीपाला. याच्या व्यतिरिक्त मग दूध, दही, अजून काही ब्रेड वगैरे लागतं ते पण आणलेलं आहे, पण ते जागी ठेवून दिलं. आता एवढा भाजीपाला आणला, तो परत फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवावा लागतो. फ्रीजमध्ये जागा करा आणि मग ठेवा निवडून वगैरे, जसं त्यांना जास्त टिकतील अशा प्रकारे ठेवावं लागतं. मी फ्रीजमध्ये व्हेजिटेबल्स कशा ठेवते याचे 2 व्हिडिओ फ्रीज ऑर्गनायझेशनच्या चॅनलवर आहे, त्या पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. तर सर्वात आधी मी याच्यामध्ये ठेवून घेत आहे बास्केटमध्ये बटाटे.
एकदा ते व्यवस्थित ग्रॉसरी आणून ठेवली ना, मग पसारा पण दिसत नाही आणि एक काम असं छान होतं आणि फ्रीज ओपन केला की आपल्याला लगेच कळतं, ओके ह्या भाज्या आहेत, आपण मग एखादी ही भाजी करूयात. या सगळ्या ज्या भाजीपाला, फळं वगैरे आणलेली आहेत, ती ब्रिटिश शॉपमधून आणलेली आहे. आता जसं आपल्याला कढीपत्ता लागतो भाज्यांमध्ये, स्वयंपाकामध्ये, त्यानंतर लवंगी मिरची लागते किंवा आम्हाला आवळे खायला आवडतात, तर आवळे झाले, पपई, अशा सगळ्या ज्या आपल्या किंवा बॉम्बे ओनियन्स, हे सगळं मी उद्या जेव्हा इंडियन स्टोअरला जाईल तेव्हा तिथून आणेल मग त्या वस्तू. तिकडे भाज्या पण मिळतात, आपल्या किराणाचं सामानसुद्धा मिळतं, त्याचा पण एक व्हिडिओ नक्की घेऊन येईल मी. तेव्हा इकडे फळं ठेवून घेतलेली आहे मी. तर आता झटपट फ्रीजमध्ये बाकीचं सामान सगळं ठेवून, हे एक खरं तर मेन काम असतं. म्हणजे मग आठवडाभर प्रश्न पडत नाही की आज काय करू, काय स्वयंपाक करायचा वगैरे. थोडंसं ठरवून मग मी भाज्या आणून घेते. आता मी भाज्या ठेवत होती तोपर्यंत मुलीला अभ्यासाला बसवलं आणि विशेष म्हणजे आज ती स्वतःहूनच आली. तिला म्हटलं त्यामुळे बस इथेच, मी भाज्या निवडते आणि तू अभ्यास कर. तिचे स्पेलिंग पाठ करायचे होते, तर ती स्पेलिंग पाठ करत होती. मध्ये मध्ये मी पण तिला सांगत होती, विचारत होती. आणि कोथिंबीर मी इकडे निवडून ठेवते आणि ज्या दांड्या खालच्या होत्या त्या चटणीला वगैरे वापरता येतात, त्यामुळे त्या मी वेगळ्या ठेवते. तर मस्तपैकी कोथिंबीर झालेली आहे भरपूर. असं वाटतंय आता कोथिंबीर वडी नक्की करावी आणि रेसिपी शेअर करेल मी. त्याचप्रमाणे मेथी पण माझी निवडून झालेली आहे. त्यानंतर ज्या आपल्या पिशव्या असतात ग्रॉसरीला, त्या पण आता झटकून वगैरे ठेवून देते. आणि डायनिंग टेबल हा असा असतो की त्यावर आपण अभ्यास करतो, जेवण, भाज्या निवडणं, म्हणजे सगळं मल्टीपर्पजच असतो तो. त्यामुळे त्याला आता क्लीन करून घेते. आता मी झटपट कामं करते. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं दुसरं नवीन रेसिपीचं चॅनल आहे फोडणी मोहरीची, त्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्यावर छान छान रेसिपीज येत असतात. चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, हेल्दी खा, खुश राहा, हॅपी.